मित्रांनो, इंग्लिशवाला चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपण या ठिकाणी 12वी बोर्ड क्वेश्चन पेपरची सिरीज आणि त्याचे वेगवेगळे व्हिडिओ क्वेश्चन नंबर 1 AB, क्वेश्चन नंबर 2 ABC आपण घेतलाय आणि आज क्वेश्चन नंबर 3 पोएट्रीवर क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 14 मार्काचं त्या ठिकाणी पाहायचं आहे. तर ए मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटीसाठी एक सीन पोएट्रीचा स्टांजा दिला जातो आणि बी मध्ये एक स्टांजा त्या ठिकाणी ॲप्रिशिएशनसाठी असतो. ओके, तर बघा आता इथं आपल्याला या पद्धतीनं पोएट्री अँड ॲप्रिशिएशन. मग बघा आता इथं क्वेश्चन नंबर 3A मध्ये येते बघा, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो आणि इट विल बी फॉर 10 marks. Okay, then can't hear said one, the breakers roar, whatever the poem. कोणती कविता असू द्या, आपल्याला काय करायचं आहे, कविता कोणतीही असली तरी त्याच्या खाली ऍक्टिव्हिटी कशा आलेल्या आहेत, आणखी ऍक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत. तर बघा कोणतीही असेल तर या ठिकाणी ऍक्टिव्हिटी A1 मध्ये काय दिलेलं आहे बघा, रिअरेंज द फॉलोइंग इन्सिडेंट ऍज पर देअर अकरन्स इन द पोएम. तर इथं भाऊ खूप सोपं टेक्निक आहे, एकदम सोपं आहे. तुम्हाला क्वेश्चन नंबर 1A मध्ये असू द्या, क्वेश्चन नंबर 2A मध्ये असू द्या, क्वेश्चन नंबर 3A मध्ये रिअरेंज किंवा ऑकरन्स हे दोन शब्द बघा. रिअरेंज करायला जर प्रश्न आला तर हे 2 मार्क तुझे फुकटचे आहेत. कसे बघ, पहिलं काय करायचं, सिम्पली हे वाक्य आहे, नका का वाचता येईना, सर राल्फ द रोअर कर्स्ड हिमसेल्फ इन डिस्पेअर. पहिलं काय करायचं तुला, ही जी ओळ आहे ही ओळ नाही जशी तशी सापडली तरी तुला या ठिकाणी काय करायचं रे भावा, कर्स्ड हिमसेल्फ इन डिस्पेअर कुठं दिसतंय, ही कर्स्ड हिमसेल्फ इन डिस्पेअर. थोडाफार बदल असेल तर काही बिघडत नाही. मग कोणतं सापडलं तुला इथं ये सापडलं, ये म्हण. नंतर बीच्या शोधात जाय, द वेसल स्ट्राइक्स विथ शिवरिंग शॉक. अबे इथं तुला बी सापडलं. ओके, जसं तसं सापडावं त्याचं काही घेणदेण नाही. द मरीनर विश टू हिअर द इंचकेप बेल. बघा, विश टू हिअर द इंचकेप बेल. हा बघ, आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. तुम्ही म्हणणार इथं मरीनर आहे, इथं आहे, काही घेणदेण नाहीये. इथं कोणतं सापडलं तुला, तिसरं इथं सापडलं. ओके, सी सापडलं. राल्फ द रोअर हर्ड वन ड्रेडफुल साऊंड. कुठं सापडतंय बघ, वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोअर हिअर. काय सापडलं तुला इथं, लक्षात घ्यायचं. रिअरेंज परीक्षेला आलं तर ठीक आहे, नाही आलं तर उद्या पोरांना सांगता येईल. पोरांना जरी विचारलं पप्पा मला रिअरेंज सांगावं, त्याला म्हणे इकडे तोपल्याला काही नाही. काय करायचं आहे ते फक्त कुठं त्यांचं प्लेसिंग आहे तेवढं बघ आणि नंतर याला 1 2 3 4 हे क्रम द्यायचे. आणि मग आता मला सांग हे कसं लिहिणार तू. 1 नंबरला तुला काय लिहायचंय, सी लिहायचं आहे. 2 नंबरला तुला बी लिहायचं आहे. 3 नंबरला तुला ए लिहायचं आहे आणि 4 नंबरला तुला डी लिहायचं आहे. एक काम करा, आता आपण याचा क्रम CBAD असा व्यवस्थित केलाय, पण काही नमुने असंच लिहून देतात. तर असं लिहिल्यानंतर मार्क मिळत नाही. तुम्हाला या सीच्या पुढं जे वाक्य आहे ते लिहून काढायचे, बीच्या पुढं जे वाक्य आहे ते लिहून काढा, एच्या पुढे जे वाक्य आहे ते लिहून काढा आणि डीच्या पुढे जे वाक्य आहे ते लिहून काढा. नाही तर काही बधीर असं करतात, 1C डॅश 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 2B डॅश 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 असं करू नका. इथं वाक्य लिहून टाकायचे. लक्षात आलंय. मग याच्यानंतर जर रिअरेंज तुम्हाला कदाचित परीक्षेला आलं तर काय करणार रे, आहे तसं प्लेसिंग कुठं पॅसेज मध्ये असू द्या, कवितेमध्ये असू द्या, जसं आलंय, ए कुठं आलाय, बी कुठं आहे, सी कुठं आहे, डी कुठं आहे, याचं प्लेसिंग एकदा करायचं आणि वरून सरळ 1 2 3 4 असे नंबर द्यायचे आणि त्या क्रमानं लिहून टाक, तुझं उत्तर त्या ठिकाणी झालेलं आहे. ओके, चल पुढं. त्याच्यानंतर या ठिकाणी A2 मध्ये आपल्याला
काय करायचं रे भाऊ, A2. परत मागच्या पॅसेज मध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 ए मध्ये कंप्लीट केलेलं आहे, पण इथं काय दिलंय, ट्री डायग्राम. टू डिस्क्राईब द रिझन्स दॅट रिझल्टेड इन सिंकिंग द शिप. सिंकिंग म्हणजे बुडणं. जहाज बुडण्यासाठी कारणीभूत असलेले कोणते कारण आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. चल एकदा वर आपण या ठिकाणी बघू. तर इथं बघ आता काय झालेलं आहे, व्हॉट वेअर द रिझन्स. मग पहिल्यांदा मी थिंक वी शुड, काय झालंय, दे हिअर नो साऊंड, द सेल इज स्ट्रॉंग, द विंड हॅथ फॉलन, दे ड्रिफ्ट अलॉंग. हॅथ मीन्स हिअर यू कॅन चेंज. मग पहिलं कोणतं झालं रे, हिअर नो साऊंड, द वेसल इज स्ट्रॉंग. थर्ड वन, द विंड हॅज फॉलन, दे ड्रिफ्ट अलॉंग, आणि द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग रॉक और शॉक. तर हे 4 कारण त्या ठिकाणी लिहून टाक. 4 याच्यात अगोदर हाई तसं त्या ठिकाणी आखून घे आणि हे 4 त्याच्यामध्ये 4 बॉक्स मध्ये टाकून दे. तुझं काम त्या ठिकाणी होऊन गेलं. लक्षात आलंय. आहे तसं अगोदर हे त्या ठिकाणी करायचं. कम्प्लीट द ट्री डायग्राम हे लेट बसू नको. रायटिंग स्किलला पुढे वेळ कमी पडेल. फक्त A2 म्हण, आन्सर म्हण, हे लिहून काढ आणि हे बॉक्स त्या ठिकाणी तुझ्या पॅसेज मधून किंवा एक्स्ट्रॅक्ट मधनं किंवा कवितेमधनं त्या ठिकाणी भरून टाक. घे पुढं. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, दोज मेन हू डू रॉंग थिंग मीट विथ ड्यू पनिशमेंट. इथं परत एक्सप्रेस युअर पॉइंट ऑफ व्ह्यू ऑन द अबोव स्टेटमेंट. ज्यावेळी एक्सप्रेस येतं, अनालाइज येतं, गेस येतं, त्यावेळी तुला तुझ्या प्रश्नाची सुरुवात कशाने करायची रे भाऊ, अकॉर्डिंग टू मी किंवा इन माय पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा इन माय ओपिनियन यू हॅव टू स्टार्ट. आणि मग हे वाक्य आहे तसं लिहून दे आणि नंतर त्या ठिकाणी बिकॉज म्हण आणि 1-2-3 ओळीमध्ये छोटे छोटे वाक्य याचा थोडासा अर्थ लाव आणि त्याच्या पुढं त्याचे उत्तर त्या ठिकाणी 2 ते 3 क्रियापद शोधव आणि साधे साधे वाक्य त्या ठिकाणी तयार कर. त्याच्यानंतर पाय भाऊ, या ठिकाणी आपण आता A4 आणि A5 वर सेपरेट त्या ठिकाणी व्हिडिओ मध्ये घेऊन येणार आहोत. परंतु सध्या इथं पहा, नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. मग द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. मग इथं आता मला सांगा याचं फिगर ऑफ स्पीच कोणतं आहे. मग तुम्ही म्हणता या ठिकाणी ॲलिट्रेशन कसं झालं. तर एक काम करायचं की जर दिलेल्या ओळीमध्ये कोणतीही कविता येऊ द्या आणि तुम्हाला जर ओळ दिली आणि त्या ओळीमध्ये जर 2 शब्द सारख्या साऊंडनं जर सुरू झाले, जसं इथं शिवरिंगची सुरुवात यस न झाली आहे, शॉकची सुरुवात यस न झालेली आहे, असं जर झालं, कसं असं असं म्हणजे कसं, जर साऊंड 2 शब्द जर सारख्या साऊंडनं सुरू झाले, इथं शिवरिंग कशानं सुरू झाला, यस न सुरू झाला, आणि इथं जर या ठिकाणी शॉक कशानं सुरू झाला, यस न जर झाला, किंवा कुठल्याही साऊंड न होऊ द्या, 2 शब्द जर एका साऊंड न सुरू झाले तर त्याला ॲलिट्रेशन म्हणायचं. आता हे झालं त्याचं नेम. आणि एक्सप्लेन साठी तुला 1 मार्क आहे. तर त्या ठिकाणी तू काय सांग, कन्सोनंटल. काय सांगायचं, कन्सोनंटल साऊंड कोणता झालाय रे इथं, यस. पुढच्या ओळीमध्ये एखादा वेगळाही असू शकतो, इज रिपीटेड. या पद्धतीनं एक्सप्लेनेशन लिहून टाक. ॲलिट्रेशन कशा पद्धतीने आपण पाहिलं. आता या ठिकाणी पहा पोएटिक क्रिएटिव्हिटी. म्हणजे हा 2 मार्कासाठीचा प्रश्न तुमचा फिक्स होईल. याच्यावर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ मध्ये आपण सगळे फिगर्स ऑफ स्पीच घेऊन येणार आहोत. त्यानंतर पोएटिक क्रिएटिव्हिटी तुम्हाला 2 मार्कासाठी फिक्स आहे बघा. आता पोएट्री म्हणजे काय, इथं पहा, कंपोज 4 पोएटिक लाईन्स ऑफ युअर ओन. हे महत्वाचं आहे. बरीच येडे काय करते, वरच्याच कवितेतल्या 4 लाईन घेऊन इथं टाकून देतात. तसं नाहीये, तुमच्या स्वतःच्या. आणि इथून पुढे एक ध्यानात ठेवायचं, ज्या ज्या ठिकाणी युवर दिसल ना त्यावेळी पॅसेज किंवा कवितेचं एक्स्ट्रॅक्ट याच्यामध्ये घुसायचं नाही. मनानं जशी जमल तशी कविता त्या ठिकाणी तयार करा. कविता म्हणजे काय रे, फक्त शब्दांची छेडछाड करणं. हे पहा, मराठीत एक कविता आहे, सौंदर्याचा वेडा रस्त्यानं चालला, त्याला चिखल दिसला, त्याने तो घेतला तोंडाला फासला. राष्ट्रीय पारितोषिक आहे कवितेला.
मग इथं फक्त इंग्रजीमध्ये आपल्याला विषय दिला जातो बघा. आता 8 कविता आहेत, त्या 8 कवितेवर कोणत्या विषयावर त्या ठिकाणी तुम्हाला कविता बनवायला सांगितली जाईल किंवा 4 ओळी बनवायला सांगितले जातील, त्या 8च्या 8 कवितेचं सुद्धा आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत. कोणत्या कवितेवर कोणत्या ओळी त्या ठिकाणी लिहायच्या. आता इथं सी वर सांगितलंय बघा, तर मग इथं टायटल टाकून द्यायचं जो विषय असेल तो. द लँड वन्स pricked द सी, युअर waves फ्रॉम द shore flee, अँड हिअर इट इज मी ग्राउंडेड अनलाइक दी. याच पद्धतीने यावं असं नाहीये, तुम्हाला ज्या काही ओळी या ठिकाणी या विषयावर सुचतील त्या 4 ओळी या ठिकाणी रायमिंग येऊ द्या, नाही रायमिंग आलं तरी चालेल, पण त्या ठिकाणी 4 ओळी मनानं आपल्याला त्या ठिकाणी तयार करायच्या आहेत. ओके, आता पहा, हे झालं तुमचं अशा पद्धतीनं 10 मार्काची ऍक्टिव्हिटी आहे. तर याच्यामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या 2 या ठिकाणी 2 आणि 2 4 मार्क हे तुम्हाला नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच लाईन दिलेली राहील, त्याच्यात कोणतं फिगर ऑफ स्पीच आलेलं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणि पोएटिक क्रिएटिव्हिटी मध्ये त्या कवितेनुसार विषय दिला जाईल आणि त्या विषयावर. आता बघा, मागच्या वर्षी 7वी कविता होती सी वॉक्स इन ब्युटी, आणि तुम्हाला त्या ठिकाणी ब्युटी याच्यावर 4 ओळी तयार करायला सांगितलेल्या होत्या. मग आता इथं जर ही कविता आली तर समुद्र सी वर या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तिसरा प्रश्न पर्सनल रिस्पॉन्स आहे. दुसरा प्रश्न आणि पहिला प्रश्न फक्त त्या ठिकाणी तुम्हाला कवितेशी संबंधित आहे. ओके, आता याच्यानंतर पहा, या ठिकाणी आपल्याला बी मध्ये या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न 4 मार्कासाठी येतो. किती? 4 मार्क्स. मग काय येणार आहे बघा इथं? ऍप्रिशिएशन. आता ऍप्रिशिएशन, राईट द पोएटिक ऍप्रिशिएशन ऑफ द एक्स्ट्रॅक्ट गिव्हन बिलो. ओके, तर मग या पद्धतीनं एक कवितेचा या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट दिला जातो बघा. 8 ते 10 लाईन, 10-12 लाईनचा या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट दिला जातो. मग काय करायचंय तुम्हाला? ऍप्रिशिएशन लिहायचंय. मग ऍप्रिशिएशन या ठिकाणी आपण बघा 8 कविता आहेत, त्या 8ही कवितेचं ऍप्रिशिएशन आपण त्या ठिकाणी देणार आहोत. तर इथं या ठिकाणी कोणती कविता आहे ती आपल्याला ओळखायची आहे बघा. यामध्ये आपल्याला काय करायचंय? सी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस स्काईज अँड स्टेरी स्काईज अँड ऑल दॅट इज बेस्ट. पॉज कर, पॉज. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला या प्रकारची कविता त्या ठिकाणी दिलेली असते. ओके, मग आता काय करायचं? या ठिकाणी या पद्धतीनं आता पहा, ऍप्रिशिएशन पॉइंट्स वगैरे दिलेले नसतील असतील तरीही आपण या 8ही कवितेचं ऍप्रिशिएशन त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत. तर मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सी वॉक्स इन ब्युटी, सी वॉक्स इन ब्युटी. मग काय करायचं असतं आपल्याला? तर या ठिकाणी पहा, पहिला पॉइंट आहे अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. ओके, हा पॉइंट कोणत्याही कवितेचं ऍप्रिशिएशन येऊ द्या, तिथं तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागतोय. मग काय बघा, कसं लिहिणार तुम्ही? द टायटल ऑफ द पोएम इज सी वॉक्स इन ब्युटी. सी वॉक्स इन ब्युटी इज रिटन बाय लॉर्ड बायरन. आता जर पुढची कविता त्या ठिकाणी आली, पुढची कविता जर त्या ठिकाणी आली तर फक्त त्या ठिकाणी काय होणार आहे? टायटल बदलणार आहे आणि पोएटचं नाव बदलणार आहे. आणि म्हणून आपल्याला काय माहित पाहिजे रे, कोणती कविता होती अप्रिशिएशन साठी? सी वॉक्स इन ब्युटी इथं आली आहे. कोणतीही 8 मधली कविता आली तरी द टायटल ऑफ द पोएम इज इथपर्यंत आहे तसं लिहा आणि सी वॉक्स इन ब्युटी एवढं टायटल बदला आणि रिटन बाय रायटरचं नाव बदला. These 4 simple words quickly create atmosphere of admiration and mystery. कवितेविषयी थोडंसं लिहा. It is a short poem in praise of an unnamed woman. ओके, तर या पद्धतीनं जी कविता येईल तिच्याविषयी 2 ओळी लिहून द्या. ओके, इथं काम संपलेलं आहे. त्याच्यानंतर पाहता थीम किंवा सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. दोन्हीतून कोणताही पॉइंट आला तर पॉइंट आला तर आहे तसा लिहा, नाही आला तर हेच पॉइंट त्या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू करायचे आणि एवढे पॉइंट लिहिल्यानंतर तुम्हाला 4 मार्क मिळणार आहेत. मग थीम बघा आता. द थीम ऑफ द पोएम इज ब्युटी. ओके,
दुसरी कविता जर आली तर त्या कवितेची काय थीम आहे ती तुम्हाला पाहावं लागेल. द पोएट स्पीक्स ऑफ परफेक्ट blend of day and night, of light and dark. The other theme is the inner beauty. म्हणजे याच्यामध्ये दोन थीम दिलेले आहे. मग पुढची कविता दुसरी जर कोणती आली तर तिची फक्त थीम या ठिकाणी 2-3 ओळीमध्ये लिहून टाका, तुमचं काम झालंय. त्याच्यानंतर पहा आता लँग्वेज, पोएटिक डिव्हाइस, राईम स्कीम. आता इथे एक गंमत आहे बघा, लँग्वेज असेल, पोएटिक डिव्हाइस असेल किंवा राईम स्कीम असेल तर मग बघा पोएटिक डिव्हाइसेस सच ॲज मेटाफर, पर्सॉनिफिकेशन अँड सिमिली आर यूज. मग आपल्याला इथं काही काम करायचंय माहितीये का, हे जे फिगर्स ऑफ स्पीच आहेत तर हे फिगर्स ऑफ स्पीच त्या ठिकाणी प्रत्येक कवितेमध्ये कॉमन कोणते आहेत ते शोधायचे बघा, आणि त्या ठिकाणी 1-2-3 फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी लिहून द्या. मग तुमची वाक्यरचना जी आहे पोएटिक डिव्हाइसेस सच ॲज आणि आर यूज ही जशी तशी ठेवा, फक्त इथं त्या कवितेमधले फिगर्स ऑफ स्पीच त्या ठिकाणी लिहायचे. द लँग्वेज इज सिम्पल अँड लुसिड अँड इझी टू अंडरस्टँड. कोणत्याही कवितेला असंच म्हणा. ओके. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABAB. ओके. आणि जर एखाद्या कवितेला राईम स्कीम नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला द पोएम इज रिटन इन 3 वर्ड्स, देर इज नो राईम स्कीम असंही आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर पहा स्पेशल फीचर. प्रत्येक कवितेचे फीचर काय आहेत. द पोएम इज लिरिकल, हॅज अ स्टेडी रिदम अँड द लँग्वेज इज रिच विथ पोएटिक डिव्हाइसेस. ओके. कोणत्याही कवितेत लिहून द्या. द पोएट डज नॉट नेम वुमन ऑर गिव्ह एनी डिटेल्स ऑफ हर एज. तर या पद्धतीनं आपल्याला त्या कवितेविषयी काय स्पेशल आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. मेसेज, व्हॅल्यूज आणि कन्व्हेड. मेसेज किंवा व्हॅल्यूज कन्व्हेड. मग आता या कवितेनं काय मेसेज दिलेला आहे. द मेसेज ऑफ द पोएम इज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ विच इज ऑलमोस्ट डिवाइन थिंग दॅट विल मेक एक्सटर्नल ब्युटी पॉसिबल. ओके. तर मग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फक्त एवढा मेसेज बदलून घ्यायचा आहे, तुमचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. ओके. आता पुढे पाय भाऊ काय करायचंय, युअर ओपिनियन अबाउट द पोएम. मग आता पाय युअर ओपिनियन, आपलं काही मत असू शकतं. कोणत्याही कवितेला बघा, आय लाईक दिस पोएम बिकॉज इट मेक्स अस रिअलाइज दॅट वन शुड सी डीपर दॅन जस्ट आउटर वर्ड अपीअरन्स, वन शुड अप्रिशिएट एंटायरली. मग या ठिकाणी जो मेसेज प्रत्येक कवितेचा वेगळा असेल किंवा तुमची ओपिनियन प्रत्येक कवितेविषयी वेगळी त्या ठिकाणी थोडी त्या ठिकाणी असेल, आणि अशाच पद्धतीचं या ठिकाणी याला ऍप्रिशिएशन आपल्याला म्हणायचंय. मग भाऊ आता काय करायचंय बघा, आता इथं सी वॉक्स इन ब्युटी याच्यावर त्या ठिकाणी सांजा तुम्हाला दिलेला होता, एक्स्ट्रॅक्ट दिलेला होता, आणि मग आपल्याला ते कवितेचं नाव, कवितेचं पोएट ओळखायचं आहे, आणि त्या कवितेचं या 6 पॉइंट मध्ये ऍप्रिशिएशन लिहून द्यायचंय. भावा तुझं काम संपलेलं आहे. आता जर इथं दुसरा स्टांजा आला तर काय करायचंय, पॉइंट जसेच ठेवायचे, फक्त त्या ठिकाणी त्या कवितेची जी माहिती आहे किंवा ज्या जे वाक्यरचना आहेत त्या तशाच ठेव, आणि त्या कवितेच्या त्याच्यामध्ये इन्सर्ट कर. आपण आता या 8ही कवितेचं एकत्रित त्या ठिकाणी ऍप्रिशिएशन काय करणार आहोत, घेऊन येणार आहोत. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं चेंज करायचं तेही आपण त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये घेऊन येऊ. तात्पुरतं आता या परीक्षेपुरतं या पद्धतीनं तुम्हाला ऍप्रिशिएशन करायचंय. काही अडचण आली तर चॅनलला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाका. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. थँक्यू. बाय.